आता प्रत्येक जण जिंकेल. फडणवीस सकाळी 11 वाजता विधानसभेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देणार, तर एकनाथ शिंदे विधान परिषदेमध्ये देणार उत्तर. एकोणीस डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार असं भाकीत. साताऱ्यातील जावळीमध्ये कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त. चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का, नातेवाईकांची? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल. रायगडच्या पेणमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये उंदरांचा वावर. उंदरांनी उघडला स्ट्रॉंग रूमचा दरवाजा. सीसीटीव्हीमध्ये उंदरांचा प्रताप कैद. जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये गारखेड्यामध्ये रिक्षा आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी. कोलकातामधील गोंधळानंतर हैदराबादमधील कार्यक्रमात मेस्सीनं घेतला सहभाग. सीएम रेवंत रेड्डी आणि राहुल गांधींच्या उपस्थितीवर भाजपनं उपस्थित केले सवाल. कोलकाता आणि हैदराबाद नंतर आज मेस्सीचा मुंबईमध्ये कार्यक्रम. वानखेडे इथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. दिल्लीत श्वास घेणंही बनलं अवघड. सरकारनं जारी केले कठोर नियम. ट्रक आणि सर्व प्रकारच्या बांधकामांना घातली बंदी. नमस्कार, सुप्रभात. मी प्रियांका लाठी. आपण बघताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता विधानसभेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला सविस्तर उत्तर देणार आहेत. त्याचबरोबर दुपारी 12 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदेमध्ये उत्तर देणार आहेत. विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री काय उत्तर देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपूरच्या यंदाच्या अधिवेशनामध्ये मुंबईसाठी मोठ्या घोषणा झाल्या. मात्र विदर्भातील सिंचन, आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांसाठी केवळ आश्वासनं देण्यात आली आहेत. त्यामुळे विदर्भाला दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळेच अंतिम आठवडा प्रस्तावावर अशा सर्व विषयांवर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार असं भाकीत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. त्याचबरोबर कदाचित भारताचे पंतप्रधान बदलू शकतात असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असं भाकीत त्यांच्याकडून करण्यात आलंय. त्याचबरोबर इस्रायलचा गुप्त हे एपिस्टीननं केलेल्या स्टिंग ऑपरेशननं अनेक जण अडचणीत येण्याची देखील शक्यता आहे असा पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केलाय. दिलेले आहे. नेमकं काय म्हणायचं होतं बाबा तुम्हाला याबाबत? मला म्हणायचं काही नाही, फक्त काय आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या घडामोडी चालल्यात त्याची थोडीशी माहिती दिली मी. आज अमेरिकन संसदेने, अमेरिकन काँग्रेसनी त्यांच्यामध्ये जी काही घटना घडली, एक मोठा उद्योगपती होता, इस्रायलचा स्पाय होता तो, तर त्यांनी काही कागदपत्र, गुप्त कागदपत्र आणि काही लोकांचे गुप्त व्हिडिओ, फोटोग्राफ्स काढले होते आणि त्यामध्ये बरीच उच्चपदस्थ माणसांची त्यात नावं आहेत आणि फार त्याचा वाईट धंदा चालला होता. त्यामुळं त्याची माहिती प्रकट करावी अशी मागणी अमेरिकन संसदेमध्ये झाली आणि राष्ट्रपती ट्रम्पनी त्याला खूप विरोध केला की माहिती देऊ नका. पण शेवटी इतकं पब्लिक प्रेशर त्या ठिकाणी अमेरिकेत तयार झालं की अमेरिकन संसदेला, US काँग्रेसला कायदा करावा लागला की इप्स्टीन नावाच्या माणसाच्याबद्दल ज्या फाईल्स आहेत त्या सगळ्या प्रकट करा. आणि त्याकरता कायदा असा आहे की तो 19 नोव्हेंबरला कायदा पास झाला. 1 महिन्याच्या आत ते सगळे कागदपत्र खुले करा असं सांगितलं. ती तारीख 19 डिसेंबर आहे. आता त्यामध्ये फार मोठ्या मोठ्या माणसांचा संबंध आहे. त्यामध्ये बिल क्लिंटन आहे,
बिल गेट्स आहे, नंतर इलॉन मस्क आहे, स्वतः प्रेसिडेंट ट्रम्प आहे, त्याचे सगळे फोटो आहेत. आणि नंतर मग इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू त्यांचे फोटो आहेत. अशा बऱ्याच लोकांचे फोटो आहेत. काही भारतीयांचे फोटो आहे किंवा संबंध असं एक बोललं जातं, चर्चा आहे. त्यामुळं मग जी नावं प्रकाशित होत आहेत, सुब्रमण्यम स्वामींनी काही हिंट केलेलं आहे, त्याचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल असं एक अटकल आहे. आणि ते 19 डिसेंबरला ते कागदपत्र जाहीर होतील. आज 75,000 फोटो प्रकाशित झालेले आहेत, 20,000 ईमेल्स झालेले आहेत. बाकीची माहिती तर 4-5 दिवसात निघेल बाहेर. पुढचं महत्त्वाचं तुमचं विधान किंवा भाकीत किंवा ज्या पद्धतीनं अटकल म्हणता येईल की मराठी माणूस तिकडे पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो. अगदी तुम्ही सांगितलं नाही की कोण होईल, परंतु अलीकडे जर शिंदे आणि शहा यांची जवळीक पाहिली तर काय एकंदरीत हे समीकरण? नाही, पण असं नाही. आता हे बघा, एक निश्चित आहे की काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा कोणी होणार नाही, कारण आमची तिथं संख्याच नाही आहे. तर त्यामुळे झालं तर भाजपचंच कोणतरी होईल. आणि जर असं काही घडलं, आघाडीत असं काही घडलं, तर मग नागपूरच्या लोकांना संधी आहे. त्या संदर्भात बोललो होतो. तिनं कायदा करून त्या सगळ्या फाईल्स ओपन करण्यासाठीचा एक कायदा केलेला आहे. त्याकडे जगाचं लक्ष आहे आणि अर्थातच या फाईल्स ओपन झाल्यानंतर देशातल्या राजकारणात मोठी खळबळ किंवा घडामोड होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. आणि त्याबाबतच आता काय पुढे इतर नेते बोलतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. आम्ही स्वबळावर लढलो तरी 168 जणांना तिकीटं मिळतील, पण महायुती म्हणून निवडणूक लढले पाहिजे असं पाटील म्हणाले. 28 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, तर 2 महापालिकांच्या निवडणुका या होणार नाहीत असं पाटील म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास त्यांना स्वतंत्र आहेत. बाकी कोणीही एकत्रित येऊ द्या, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा असल्याचं पाटील म्हणाले. स्वबळावर लढल्यानंतर सुद्धा 168 जणांनाच तिकीटे मिळतील. 2,500 लोक इच्छुक असले तर त्यातल्या 168 वजानंतर बाकीच्या सगळ्यांना खट्टू व्हावंच लागेल. शेवटी जर लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलो आहोत, त्यामुळे महायुती म्हणूनच निवडणूक लढली पाहिजे. नगरपालिकांमध्ये सुद्धा 70% ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढलो. महानगरपालिका 2 महानगरपालिकांची निवडणूक होणार नाही असं दिसतंय, कारण त्यांनी रिझर्वेशन अबोव 50 केलं. ते करेक्ट करायला लागेल त्यांना. 28 महानगरपालिका हा आमच्या दृष्टीने तसा कोऑर्डिनेशनला सोपा विषय आहे. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढू. जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही जास्त लढू, पण काही प्रमाणामध्ये त्यांच्या क्षमतेप्रमाणे सहयोगी पक्षांना तिकीट द्यायला लागल्यानंतर नाराजी होईल. आमच्याकडे नाराजांना समजावण्याची खूप मोठी व्यवस्था आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र येणं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरेजी, काँग्रेस यांनी एकत्र येऊन यांनी वेगवेगळे लोकशाही आहे, ज्याला जे वाटेल ते करेल. आमचा पूर्णपणे दावा आणि प्रयत्न असा आहे की आम्ही महायुती म्हणजे 3 पक्षच नाही, RPI सहित त्या ठिकाणी आणखी आहे ना, जनसुराज्य तिकडे आहे, मरायत आहे, सगळे एकत्र निवडणूक लढवणार.